किती टाइम काढला त्यांना येऊन लागता भात होता थोडंसं भात नव्हतं तिकडं जाऊन आज जेवायला केलेलं कढी भात कढी भात मस्तपैकी आता कढी भात तिकडे अभ्यास करतो का बरं अभ्यास म्हणजे अभ्यास स्वाध्याय नाही आहे तर पेपर आहे ना पेपर लिहितोय तुम्हाला सांगितलं ना इंस्टाग्राम पेपर दिसताय म्हणजे असं येतंय ते मी काल लिहून काढतो खालकर मध्ये त्याला तुम्हाला दाखवतो किती लिहून घेतलं देखो एवढं म्हणजे परत प्रश्न कसं एवढं दुसरं हे तिसरं हे चौथं हे पाचवं हे सहावं चालू आहे त्याच्याने याचं पुढचं बाकी तर माझ्या मम्मी तर कापते मस्तपैकी 9:30 वाजून गेले मस्तपैकी आता शाळेमध्ये तू काय सकाळ तुम्हाला माहिती सप्ताह बसलेला होता आज म्हणजे 7 दिवसात सप्ताह बसला 7 नाही 8 सॉरी 8 दिवसात सप्ताह बसतो ना माझी जेवायला राहणार मस्तपैकी शाळेमधून तिकडनं जेवायला मग तिकडं सोपं पडतं ना मग शाळेमध्ये जाईल तर तिकडनं जेवायला निघून जाईल मस्त गाणे लागलेले तर मी या दप्तराचं सगळं सामान काढून त्याच्यामध्ये फक्त वया तर फक्त एक वही घेऊन जातो फक्त लिहणार याची पुस्तक तर काहीच नसतं मस्तपैकी तर हा पेनवरून देतो मी हा एकदम स्मूथ आणि अल्ट्रा सॉफ्ट चालतो पेनवर आता मस्त पाणी टाकून गेलेलं आहे ते आता आणून घेतो मस्त तिथे येतात एवढा बेकार पाऊस पडायला लागला तुम्हाला दाखवतो पाऊस वगैरे हे तर बरे लोक शाळेमधून नाही लागत आहे कारण मी बेकार लावून गेला असतो तिथं मस्तपैकी मला चहा पडलेला आहे बघा मस्तपैकी चहा बी पितो मस्तपैकी आणि खूप थंड बेकार पाऊस बेकार करतो आवाज बेकार आहे बघा आमच्या शाळेला उद्या दिली सुट्टी उद्या काहीतरी आहे ना काय बकरी काहीतरी आहे उद्या वाटायची मुळे सुट्टी घेऊन दिलेली खूप पाऊसच बेकार पडतो की माणसं माझ्या मम्मी चौकाची शाळा सोडते तुम्हाला चार्जिंग आहे पण लावायला आता लावेल पण पाऊस एवढा बेकार पडतो ना तुम्हाला आवाज येणार नाही मग पाऊस आम्ही तुम्हाला दाखवणार कसं लागतं त्याच्यामध्ये काय काय फीचर लाईट चालतात गाणे कोणते कोणते लागतात सगळं दाखवेल तुम्हाला ते पाऊस संपला पाऊस बेकारच पडतोय आता म्हणजे ते लावता येते बघा उंदर इथे बी लावणार इथे बी उंदर येतात ना बघा आता मला शाळेला सुट्टी मस्तपैकी आता बकरी मुसलमानाला काय तेव्हारी वाटतं हे पेला इथे बिला असं काहीच्या बघा असं आता इथे लावता सगळ्यात पहिले दप्तर बिप्तर पडलेलं आहे मस्तपैकी उद्या आहे भूगोलचा आणि लावलं गेलं वाटतं आता इथं लावलेले साप काही निघाला जातो आमच्या इथे मागे साप निघाल्या तर काही निघाला नाही येत साप खाली साप खाली केला नाही तिथं द्यायचं साप त्याच्यामुळे भांडी पडलेली आहे बघा भांडी खूपच पडले जेवायला काय पण जेवायला मस्त आता करतो मस्तपैकी शाळेचे कपडे धुवायला लावून जेवण करतो आता लाईट गेली मस्तपैकी आता कढी खातो मस्तपैकी ते ठेवून मस्तपैकी लाईट गेली बघू शकतो तुम्ही